लव यू मॅन. आई घाला किया वाला. काय मग कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं नाही वाटत आहे? बड्डे थोडं बड्डे. वयस्कर वाटतंय. वय झालं भाई. देवदर्शनाचे दिवस आले. देवदर्शनाला जातोय मी. आम्ही जातो आहोत आता महालक्ष्मीला आणि जाणार आहोत त्याच्यानंतर बाबुलनाथला. तुम्ही पण सगळे या. चला गाईज, मजा आहे गाईज. जागतिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. सर्वांना हेच वाटायचं की माझा बर्थडे पोकळ आहे की काय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठरवलं की दिवसाची सुरुवात देव दर्शनाने करू. गाडी काढून आम्ही निघालो थेट साऊथ मुंबईला. सोबत बाप्पा तर होतेच, म्हणून म्हणलं त्यांचा पप्पांचं सुद्धा दर्शन घेऊ. त्याआधी महालक्ष्मी देवीचे दर्शन घ्यायला पोहोचलो. 42 पायऱ्या चढून मी आणि माझा बायको पार्वती पोहोचलो देवळात. अशा ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा जाणवत. झटपट पटापट लक्ष्मी के घर के अंदर जाऊन आधी दर्शन घेतले बाबा. आणि तसंच मग आम्ही निघालो बाबुलनाथला. बाबुलनाथ बद्दल मी खूप काही ऐकून होतो, जसं की हे भगवान शंकर यांचं मंदिर आहे. म्हणले जाते की बाबुल नावाच्या एका मराठी सुताराला ह्या ठिकाणीच शिवलिंग सापडले, म्हणून त्यांचा सन्मानार्थ या मंदिराला बाबुलनाथ असे नाव पडले. समजे क्या बाबू. चालत वरती गेलो तर देव म्हणाले तू खालीच बरा, म्हणून खाली उतरलो. तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्कीच इकडे दर्शन घ्यायला या बरं का. तर मित्रांनो, दर्शन झालेले सुरळीत पद्धतीने 1 नंबर दर्शन झालेले. दोन्ही ठिकाणी आम्ही विदिन आवर दोन्ही कंप्लीट केलेले आहेत. पहिलं आम्ही गेलो महालक्ष्मीला, महालक्ष्मीचे दर्शन केले, खूप सुंदर दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो बाबुलनाथला, श्री बाबुलनाथ क्षेत्र. तिकडे पण खूप सुंदर आणि खूप लवकर दर्शन झालं. असंच जर तुम्ही चालू दिवसात आणि अशा दुपारच्या वेळेला येणार तर बॉम्बे साईडला फिरण्यासारखं खूप चांगलं आहे. तुम्ही जर अर्ली मॉर्निंग आणि जर संध्याकाळी याल तर फिरायला काही मिळणार नाही. ट्रॅफिक शिवाय तुम्हाला इकडे काही दिसणार नाही. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. तो चलिए शुरू करते हैं. थोडं थोडं का